मागच्या आठवड्यात ओलवल्या गव्हाच्या कणकेपासून पापडा कसा बनवायचा ही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली होती आणि त्या रेसिपीला किंवा त्या व्हिडिओला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजेच या व्हिडिओवर पूर्णतः 19,000 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहे. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. ओलवल्या गव्हाच्या कणकेपासून बनवलेला पापडा हा सर्वांना खूप आवडला आणि सर्वांनी मला एक प्रश्न विचारला किंवा सर्वांनी मला कमेंट केल्या की हा पापडकूट जो आहे तो खायचा कसा किंवा तो बनवायचा कसा. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी स्पेशली पापडकूट कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे तुम्ही बघू शकता आपला जो पापडा आहे तो मी अशा प्रकारचा बारीक करून घेतलेला आहे. म्हणजेच इथे हा पापडकूट तयार झालेला आहे. आता पापडकूट बनवण्यासाठी इथे बघा मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तसेच हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि चवीनुसार तिखट, हळद, मीठ घेतलेलं आहे. आपण जेव्हा हा फोडणीचा पापडकूट बनवतो तेव्हा तो एवढा चवीला चविष्ट बनतो की जर आपण एकदा हा पापडकूट आपल्या घरी बनवला किंवा फोडणीचा हा पापडा घरी बनवला तर तुम्हाला खरंच सांगते मुलं डब्यावर तुम्हाला हाच पापडा करून मागेल. आणि ओलवल्या गव्हाच्या कणकेपासून हा पापडा बनला आहे त्याच्याने खूप असा हेल्दी आहे. तर पापडा बनवण्यासाठी ते बघा गॅसवर कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. गॅसवर कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की कढीपत्ता व हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता तेलामध्ये झाली की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. खूपच चवीला चविष्ट असा पापडकूट बनून तयार होतो. नक्की एकदा ट्राय करा. बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपल्या फोडणीमध्ये होत आलेला आहे. आता कांदा छान झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे घातल्यानंतर आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. पापडा ही रेसिपी मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की जाऊन पहा. कारण की पापडा ओलवल्या गव्हाच्या कणकेपासून बनतो त्याच्यामुळे तो खूप हेल्दी असतो. आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा तो पापडा नक्कीच बनवू शकता. इथे बघू शकता शेंगदाणे छान असे आपले तेलामध्ये झालेले आहे. शेंगदाणे झाले की हळद, तिखट, मीठ आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. फोडणीमध्ये हळद, तिखट, मीठ घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे बघा परतवायचं आहे. आणि फोडणीमध्ये आपल्याला हे हळद, तिखट, मीठ जे आहे ते छान असं होऊ द्यायचं आहे. हळद, तिखट, मीठ फोडणीमध्ये झालं की लगेचच आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घालायचा आहे आणि चमच्याने एकदा हा टोमॅटो छान असा परतवून घ्यायचा आहे. आता हा जो टोमॅटो आहे हा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असा हा पापडा बनवून तयार होतो. नक्की एकदा ट्राय करा. इथे तुम्ही बघू शकता आपली फोडणी इथे छान अशी होत आलेली आहे. फोडणी छान अशी झाली की आता आपला जो पापडकूट आहे तो आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. पापडकूट फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता इथे एक चम्मच घ्यायचा आहे. चम्मच घ्यायचा आहे आणि या चमच्याने हा पापडकूट जो आहे तो छान असा फोडणीमध्ये अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये हा पापडकूट मिक्स करायचा आहे आणि आता हा जो पापडकूट आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटे आपल्याला हा पापडकूट भाजून घेणे खूप असे आवश्यक आहे. आता बघा, जर हा पापडकूट जुना असेल ना तर इथे आपण जास्त भाजला नाही तरी चालते. पण जर हा पापडकूट जुना नसेल आणि आपण नवाच जर यावर्षी केला असेल तर आपल्याला पापडकूट इथे भाजणे खूप आवश्यक आहे. कारण की जर जुना पापडकूट असला तर तो थोडा जरी आपण भाजला आणि थोडं पाणी सोडलं तरी तो मोकळा होतो. आणि जर नवीन पापडकूट असेल आणि जर तो आपण भाजला नाही आणि तसंच जर त्याच्यावर आपण पाणी सोडलं तर हा जो पापडकूट आहे तो आसट होण्याची शक्यता असतो. म्हणजे तो जो पापडकूट आहे तो असा इथे चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला इथे पापडकूट भाजून घेणे खूप असं आवश्यक आहे. म्हणजे अगदी फोडणीमध्ये घातल्यानंतर 5 मिनिटे आपल्याला हा पापडकूट छान असा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही पापडकूटची रेसिपी पाहिजे असेल तर मी याची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे तुम्ही जाऊन नक्कीच पाहू शकता. आणि तुम्हाला जर पापडा ही रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका.
इथे तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटे पूर्ण झालेले आहे आणि आपला पापडकूट जो आहे तो इथे छान असा भाजून झालेला आहे. आता आपल्याला गॅसवर एका साईडने पाणी गरम करायला ठेवायचं आहे. कारण की पापडकूटमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही, तर छान असं उकळीचं पाणी आपल्याला पापडकूटमध्ये घालणे खूप असं आवश्यक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पापडकूट जो आहे तो इथे छान असा भाजून झालेला आहे. आता आपल्याला गरम केलेलं जे पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला अशा प्रकारे याच्यावर थोडं-थोडं करत सोडायचं आहे. अगदी जास्तही पाणी इथे सोडायचं नाही, अगदी थोडंच पाणी आपल्याला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा पापडकूट भाजत होतो, तेव्हा आपल्याला पापडकूट इथे खूप असा मोठा वाटत होता, म्हणजे जास्त वाटत होता आणि पाणी सोडताच हा पापडकूट जो आहे, तो असा कमी झाल्यासारखा इथे वाटत आहे. आपण पाणी घातल्यानंतर हा जो पापडकूट आहे, तो नरम पडतो. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटे हा पापडा जो आहे तो छान आपल्याला शिजू द्यायचा आहे. खूप चवीला चविष्ट आणि मस्त असा हा पापडा बनतो. आपण पोहे घरी बनवत असतो, उपमा घरी बनवत असतो, पण कधीतरी अशा प्रकारचा पापडासुद्धा तुम्ही तुमच्याकडे नक्की बनवून पहा. तुम्ही इथे बघू शकता 10 मिनिटे पूर्ण झालेले आहे आणि आपला पापडा इथे छान असा शिजलेला आहे. आता हा पापडा जो आहे तो चमच्याने आपल्याला इथे मोकळा करून घ्यायचा आहे. पापडा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि पापडा छान मोकळा झाल्यानंतर आता आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर आपल्याला या पापड्यावर अशा प्रकारे घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर एका चमच्याने आणखी एकदा हा जो पापडा आहे तो आपल्याला छान असा इथे मिक्स करून घ्यायचा आहे. पापडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आता आपला जो पापडा आहे तो खाण्यासाठी तयार आहे. एका प्लेटमध्ये हा पापडा काढून घ्यायचा. पापडकूट या रेसिपीबद्दल जर काही डाऊट्स असेल तर मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. पापडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि फोडणीचा पापडा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नक्कीच घेऊन येत असते. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा कलर या पापड्याला आलेला आहे. तसाच हा पापडा चवीला सुद्धा खूप असा चविष्ट बनतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. घरी पोहे बनवता, उपमा बनवता, एकदा पापडाही नक्की बनवून पहा. धन्यवाद.